हॅलो, नमस्कार सर्वांना. आज होती पालक पराठ्याचा बेत आणि पालक होती थोडीशी, ती घेतली कापून घेतली, धुवून घेतली आणि त्यात घेतला कोथिंबीर आणि घेतली जिरा आणि लसणची पेस्ट आणि घेतलं तीळ आणि घेतलं हळद आणि मीठ आणि घेतलं की बेसन. सगळं मिश्रण या पिठामध्ये घातलं. खूप कंटाळा होता बाया स्वयंपाकाचा. काय नुसतं वैताग. पण आज म्हटलं करूया काहीतरी चुलीवरचा बेत. आणि त्यात थोडीशी मिरची चटणी घातली पिठामध्ये. मिरची चटणी घालून सगळीकडे मिरची चटणी घालून घेतली. सगळं साहित्य आपलं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर आणि काय ते सगळं घातलं मी याच्यामध्ये. कसे होतील बघा मग आपले पराठे. सगळं घातलं म्हणल्यावर चांगलेच होतील की. चला तर मग करूया आता आपण पराठे. पालक धुवून घेतली, पालक टाकली, कोथिंबीर टाकला आणि पीठ छान भिजून घेतलं. आणि 5-10 मिनिटं छान मुरलं पीठ आणि नंतर बनवले पराठे. तीही चुलीवरती. चूल बाहेर तर सुरू केली बघा आणि छान पेटली. त्याच्यावर केली मी पराठे. काय करावं वैताग नुसता बाई स्वयंपाकाचा. या काय करावं वैतागच आला मला. काहीच करा वाटत नाही. गृहिणी म्हटलं की नाही, आज काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, सकाळी काय करायचं. नुसतं ताप बाई बाई. पण जाऊ द्या म्हटलं, आज चुलीवरच स्वयंपाक करूया. मग केला स्वयंपाकाचा बेत चुलीवरती. केला पराठे. मग कसे वाटले तुम्हाला भन्नाट पराठे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज केली बाई पराठे. म्हटलं खाओ का नको खाओ, करून टाकायचे मेले हे पराठे. चुलीवरती केले पराठे छान. आणि तिळाचा पण बेत होता बघा. तिळाची चटणी अगदी मला वाटीवर वाटून घ्यायची होती बघा. पण मग काय माझ्या घरी पाहुणे आल्यामुळं ते बेत हुकला बघा. मग केली मिक्सरवरची वाटून चटणी ओल्या तिळाची आणि पराठे. काड्या 2-4 आणि चुलबाई आपली. चल म्हटलं माय झोपूया कामाला. आपल्या दोघीला काही कामच नाही. पण आज तुला कधी नव्हतं काम लागलं, मला तर रोजच काम असतंय की. आज केले बघा पराठे छानपैकी. चुलीवरची पराठे भाजायची मजाच काही वेगळी असते बघा. छान पराठे गरम गरम खायचे तेल लावून. खूपच सुंदर लागतात की. तुम्ही पण खाऊन बघा पराठे अशी चुलीवरती करून. मग तुम्हाला आवडेल की पराठे. आणि तेल घालून छान त्या चित्रामध्ये छान तेल घातलं बघा मी. आणि छानपैकी पराठे बनवले. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा की म्हणते. का बरं करत नाही तुम्ही सबस्क्राईब? इथले लो क्वालिटीचे व्हिडिओ असतात का हो माझे? सांगा बरं की मंडळी. इथले लो क्वालिटीचे असतात का? रे गैरे न तू काय रे यूट्यूबवरती काम करता की. आमच्यासारख्यांना काय करा यूट्यूबवरती व्हिडिओ टाका, काही टाका, तर यूट्यूब रिकमेंड करत नाही की हो आमचे व्हिडिओ समोर कोणाला. आणि व्हिडिओ समोर पाठवत नाही, इम्प्रेशन जात नाही. मग आज मंडळी हा चुलीवरचा बेत मी तुमच्यासाठीच खास केलाय. मला माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा. आणि चॅनलला सपोर्ट करा आणि नक्की सांगा कमेंट करून पराठे कशी बनले की. तेल घालून केले की मी पराठे छानपैकी. थोडासाही जाळ कमी झाला की चुलीत पेट हे होत नाही. म्हणजे नुसते वेळ लागतो चुलीवरती करायला. पण आज काय चुलीवरचा बेतचा चवदार पराठे एकदम भारी. कसे वाटले मंडळी पराठे कमेंट करून नक्की सांगा. चुलीवरती घेतली मी आज. आणि नंतर कधी तिळाची चटणी कापून घेतल्या मिरच्या आणि घेतले तीळ घेते मी भाजून छानपैकी. आणि करते चटणी. पाट्यावरचा बेत होता बघा. मग पाट्यावर जमलाच नाही की बेत आपला. मग करावं लागलं की मिक्सरवरती पराठे. तर मग चला
करून घेऊया. छानपैकी आपले पराठे बनवून तयार होतात बघा. याच्यामध्ये पुन्हा जिरे वगैरे घालायचे. यामध्ये जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सगळं मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरवर फिरून घ्यायचे. एका दिवशी तुम्ही वाट्यावरची भाजी करून दाखवली मी. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा मंडळी. तुमच्याच शिवाय काही मीच पुढे जाणार नाही मंडळी. चला तिळाची चटणी बनवून का मग तिळाची चटणी. दुपट झालं की होचली मध्ये